प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये अनुभवायला मिळेल. कृष्णा भैया अजून किती वेळ आहे? 3, 2, 1 here we goes. जबरदस्त हा सुवर्ण क्षण आयुष्यामध्ये शेवटी फक्त आठवणीच राहतात आणि जबरदस्त हा दुग्ध शर्करा आणि सुवर्णकांचन योग त्या ठिकाणी कैद करण्यात आलाय पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून. लॉंग चेस आहे, 7 षटकांमध्ये 61 धावांचं मोठं टार्गेट. यश फाउंडेशन संघर्ष मोरबे टीम समोर सलामीवीर 2 सुपरस्टार बॅटर, एका बाजूने हार्दिक दुसऱ्या बाजूने विशाल. पहिला चेंडू डॉट आहे. ओ हो जुगलबंदीचा अभाव, फलंदाज बाद. हर्ष, आपण या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये एक गोष्ट पाहिलंय, विशाल आणि हार्दिक दोन्हीही क्लास 1 बॅटर आहेत, परंतु हार्दिक सातत्याने रनआउट होत चाललेला आहे. घरामध्ये सासू सुनेचा जसा भांडण असताना अगदी तशा पद्धतीने कॉलिंगचा येथे अभाव आहे. सासू सांगते की आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे, परंतु सून सांगते नाही. दोघांमध्ये जुगलबंदीचा अभाव आहे आणि तो बघायला मिळालाय सद्यस्थितीमध्ये. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये हार्दिक मेर धावचीत सातत्याने होत गेलेला आहे. कपिल देव रामलाल निखंज 15 वर्ष खेळला हर्षू, एकदाही धावचीत झाला नाही, एकदाही नाही. सध्या वाईड आलाय, आता तेजस आलेले आहेत फलंदाजी करिता. ऑन ड्राईव्हचा फटका, तिथे आशिष यादव यांना आपण पाहू शकतात. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार म्हणून मॅनेजमेंट गुरु आहेत. क्षेत्ररक्षण करताय, स्वीपचा फटका डिक्लेअर झोन मध्ये. आणि तेथे जर आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अगदी हळूवार पद्धतीने, सध्या 3 या अंकावरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम म्हणून तो ग्राह्य धरावा लागेल. मी DNCची संयोजन समितीला विनंती करतोय, राजपालजी आणि टीम, जे बाहेर प्रेक्षक आहेत चेंडू टाकताना बोलतात म्हणून त्रास होतोय फलंदाजांना आणि गोलंदाजांना, आपण ते थोडंसं लक्ष द्या. जेव्हा चेंडू रिलीज करून होईल तेव्हा तुम्ही वाटेल तेवढं चेअरअप करा. खेळाडूंना लक्षात घ्या प्लीज. प्रेक्षक वर्ग आपलं सहकार्य आवश्यक आहे. पहिल्या षटकाचा जो खेळ आहे सचिनच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय.
फलकावरती धावांची टोटल जर आपण तपासून पाहिले तर सध्या 3 या अंकावरती आहे. बेहतरीन गेंदबाजी का गुजारा सचिन की ओर से, मात्र 3 रन दिए हैं. 3 जून 1965 में सुल्तान ऑफ स्विंग वसीम अकरम इनका जन्मदिन है. पहले ऐसे गेंदबाज जिन्होंने वनडे फॉर्मेट में 500 से ज्यादा विकेट लिए. आगे जाकर उनका रिकॉर्ड ब्रेक हुआ. मुथैया मुरलीधरन ने ब्रेक किया 534 विकेट लेकर. लेकिन देखिए, चांद पे पहला कदम किसने रखा उसकी चर्चा ज्यादा होती है, नील आर्मस्ट्रांग. वैसे 500 विकेट पहले किसने लिए? सुल्तान ऑफ स्विंग वसीम अकरम. उनका जन्मदिन है 3 जून 1965. उसकी याद मुझे क्यों आई? क्योंकि 3 ही रन बन चुके हैं फिलहाल पहले ओवर में. अभी जरूरत है 36 गेंदों में 58 बनाना है. सोनू बॉलिंग मार्क पर. ऑन साइड में सजाया हुआ है फटका. अभी कृष्णा भैया को दिखाया जा रहा है, हमारे डीजे ऑपरेटर और इस टूर्नामेंट के शिल्पकार है. फिलहाल सोनू 3-4 साल अगर हम पीछे जाए ना उत्सव, एक सॉन्ग बहुत फेमस हुआ था, सोनू तुझा माझ्यावर भरोसा है का. अभी डीएनसीसी टीम यही कह रही है, हमारा भरोसा है अच्छी गेंदबाजी करना, क्योंकि पहले ओवर में मात्र 3 ही रन आए हैं. अभी तुमको अच्छी गेंदबाजी करनी है किसी भी हालत में. फुल टॉस है एक्स्ट्रा कवर की दिशा में. हर तरफ है ये शोर, डीजे बंटी. हर तरफ है ये शोर. आया तो का जोर, आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े, कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े. आज गड़बड़ घोटाला चलेगा. हर तरफ है ये शोर. आया तो का जोर, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े, मटकी तोड़े, कहीं नैना जोड़ा. आज गड़बड़ घोटाला चलेगा. वेलकम बैक. भारत में सबसे बड़ा जंगल आरे, जो गेंदबाज को जोर से मारे उसका नाम विशाल तेरे. फिलहाल बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए. लगातार प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड उनके नाम हमने देखा है. इस मैच में भी रिस्पॉन्सिबली बल्लेबाजी कर रहा है. 9 रन लग चुके हैं स्कोर कार्ड पर. ओहो हो, गोलू क्या बात है, व्हाट अ कैच. बात है, बेहतरीन फील्डिंग. एक्शन रिप्लाई में आप देख सकते हैं, सब्जी में आलू, बोईसर में चंदन भाई सबसे दयालु, और जितने कैच पकड़े हैं उसका नाम है गोलू. वैसे बिहार में लालू भी बहुत फेमस है, बिहार में लालू भी बहुत फेमस है. फिलहाल गोलू बीच मैदान में, क्या बेहतरीन कैच थी. वैसे ये जो कैच है इसका स्क्रीन रिकॉर्ड किया जाएगा, और गोलू जब बुढ़ा होगा ना तो अपने बच्चों को दिखाएगा, देख ऐसे कैच पकड़ी जाती है. क्या कैच पकड़े है, वन ऑफ द बेस्ट. और इसकी चर्चा अगले 1 साल तक रहने वाले डीएनसीसी ग्रुप में. गोलू का कैच इस बार अच्छी स्ट्रोक है, गेंद सीमा रेखा के बाहर. हम तुझको पाते गोरी, तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी, तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की
क्या बात है कृष्णा भैया, आपकी डीजे भी कमाल की फॉर्म में चल रही है सेकंड सेमीफाइनल में। दूसरी ओर दोनों टीम कहर डा रही है। फिलहाल 14 रन बन चुके हैं प्रोग्रेस कार्ड पर। सोनू अगली गेंद लेकर ऑन साइड में डिक्लेअर झोन आहे आणि या घोषांकित क्षेत्रासहित धावफलक आपल्याला पाहायला मिळतं 15 या अंकावर। 2 षटकांचा जो खेळ आहे तो अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण झालाय। आता 15 धावा फलकावर आहे। चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 30 आणि 30 चेंडूंमध्ये जर जिंकायचं असेल तर 46 धावांचं टार्गेट समोर आहे। मॅच गरमागरम आहे। सध्या तापमान जर आपण पाहिलं तर 23-24 अंश सेल्सिअस असेल तर थोडंसं थंड आहे, परंतु मॅच गरम आहे जबरदस्त। 30 चेंडू आणि 46 धावा। डीएनसीसी सेकंड सेमीफायनल 1 लाख याआधी साई गणेश सातपाटी पहिला संघ ठरलेला आहे। ग्रँड फिनाले मध्ये ज्याने ग्रँड एंट्री केलेला आहे। दुसरा संघ कोणता आहे, डीएनसीसी की मग यश फाउंडेशन संघर्ष मुरबे? एक ही सवाल सबके मन में। षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात। पुन्हा एकदा सचिन आलेले आहेत। 30 गेंदे शेष, 46 की है जरूरत। अतिशय नरमताचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे। सुंदर स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण झालंय, सिंगल येत आहे। प्रेक्षक राजे थोडेसे बाजूला व्हा प्लीज। फलंदाज डिस्ट्रॅक्ट होतोय, समोर राहू नका। फलंदाज डिस्ट्रॅक्ट होतोय, जो समोर प्रेक्षक आहे त्याला थोडंसं बाजूला करा। चला चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे। पंच क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या। कृपया करून प्रेक्षक राजा आपण बाजूला व्हायचंय, नम्र विनंती करीत आहोत। सामन्याला लगेच सुरुवात करून घ्या, कुठल्याही प्रकारे वेळ न दवडताना रिक्वेस्ट आहे। धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावर सद्यस्थितीमध्ये 16 या अंकावरती जाऊन विस्थावलेले आहे। अतिशय दर्जेदार अशी लढत। प्रेक्षक राजे जो कटआउट आहे चंदन महेंद्र प्रताप सिंग सरांचा तेथून दूर व्हायचं आहे। आपणास नम्र विनंती, लगेचच बाजूला व्हा। पंच समीर सर आपण लगेच सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे, कुठल्याही प्रकारे वेळ न दवडताना। चला चला सामन्याला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे। 16 धावा सचिन वन्स अगेन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळल्यात। सिंगल त्या ठिकाणी परिपूर्ण होत आहे। खूप चांगली लढत आहे। बॅरिकेडच्या बाजूला व्हायचं आहे, तसेच स्क्रीन जी एलईडी वॉल आहे बाबू सर, एलईडी वॉलच्या बाजूला सगळ्यांना करा प्लीज।
विकास सर, भाऊ 11 संगमलक, आपण LED वॉलच्या बाजूला सगळ्यांना करायचं आहे. प्रेक्षक राजे LED वॉलच्या साईड लावा. चला वळत मॅचच्या दिशेने 17 धावा झालेल्या आहेत. सचिन षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आकाश चव्हाण सद्यस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना काय सुंदर पद्धतीने चेंडूला रोखलेला आहे. DNCCचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश चव्हाण सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी करतायत. ऑन स्क्रीन त्यांच्यावरती कॅमेरा झूम इन झालाय कारण कामगिरी देखील तशी केलेली आहे. गर्मा गर्मी चलती हुई बीच मैदान में 18 रन कंप्लीट हो चुके हैं. तीसरी ओवर की यह आखिरी गेंद. बेहतरीन स्ट्रोक चाल के बल्ले से आता हुआ वेलकम बैक. 24 गेंदों का खेल शेष है, 39 रन बनाने की जरूरत. उत्सव जी, घर में सैया, कुरुक्षेत्र में कन्हैया, और अगर आप बोईसर में आओगे ना तो कृष्णा भैया ने यहाँ पे दर्शाया है कि अगर DNCC जीतती है तो 5,000 रुपए का इनाम है. क्या बात है. हमारे डीजे ऑपरेटर, डीजे के या प्रोपराइटर कृष्णा भैया की ओर से DNCC टीम अगर इस मैच में जीतती है तो 5,000 रुपए की इनामी राशि है. अभी शेयर मार्केट बढ़ रहा है. आधी रात को मंडप डेकोरेटर की भूमिका भी जो अदा करते हैं, और अगर DNCC जीतती है तो कृष्णा भैया की ओर से 5,000 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 24 चेंडू आणि 39 धावांचं टार्गेट समोर राहिलेलं आहे या मॅच मध्ये. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे सध्या टीम हडल सुरू आहे. त्या ठिकाणी आशिष यादव, अमन चव्हाण त्यांच्या साथीने सुमितला आपण पाहतोय. भरपूर काही चर्चा विनिमय त्या ठिकाणी केला जातोय. टीम मीटिंग घेण्यात आलेली आहे. बघा चर्चा त्या ठिकाणी जोरदार सुरू झालेली आहे. चर्चा तर होणार, चर्चा होगा क्योंकि खर्चा भी बड़ा है. 1 लाख का प्राइज है और दर्शकों का मोर्चा भी बड़ा है. फिलहाल बीच मैदान में चर्चा शुरू है. उत्सव जी, ये जो टीम मीटिंग है, पहली टीम मीटिंग क्रिकेट की वर्ल्ड में 25 जून 1983 में लॉर्ड्स के मैदान में हुई थी, और वेरी फर्स्ट टीम मीटिंग कपिल देव, रामलाल निखंज इन्होंने ली थी. ये वर्ल्ड क्रिकेट की हिस्ट्री है. फिलहाल आशीष ले रहे हैं. आशीष यादव सबको समझा रहे हैं. शायद इंपैक्ट प्लेयर का रूल जो अप्लाई किया है बीच मैदान में. 24 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण बनलेलं आहे. DNCC जिंकते तर डीजे ऑपरेटर आणि मंडप डेकोरेटर साधारण कृष्णा भैया यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या बाजूने यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघाला गावकऱ्यांचा प्रचंड सपोर्ट हर्षू आमच्या साथीने आहे. कट्टर समर्थक आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे चाहते प्रत्येक गावाला मिळत हीच आई एकविरा मातेच्या चरणी मी प्रार्थना करेन. आमच्या गावाला देखील अशा समर्थकांची खूप आवश्यकता आहे. हर्षूच्या पद्धतीने सपोर्ट करतोय. फटका चांगला आहे. मैं निकला ओ गड्डी लेके,
वा वा डीजे ऑपरेटर क्या बात आहे. मी जर अशी गाडी घेऊन गेलो ना हर्षू, तर माझी प्रार्थना असेल की माझी गाडी जाऊन मुरबे गावाजवळ बंद पडावी. मुरबे गावात वस्ती राहायला प्रत्येकाला आवडेल. काय गाव आहे, माणुसकीचं माहेरघर म्हणजे मुरबे गाव. आणि सध्या गाणं देखील तसंच वाजलंय. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते फलकावर 26 धावा कंप्लीट. ते व्हाईट बॉल आलाय. आता आवाज थोडासा वाढलेला आहे मुरबेकरांचा. वा 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 खूप चांगल्या पद्धतीने या जयघोष. गोलूच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आजच्या रजनीमध्ये गोलूने प्रचंड प्रभावित केलंय. सुंदर स्वरूपामध्ये एक महत्वपूर्ण चौकार आला, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर मात्र डॉट स्वरूपामध्ये टेप बॉलच्या अगेन्स्ट खेळत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ध्रुव मेर याला आपण पाहू शकतात. हार्दिक यांचे बंधू सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन आहेत फलंदाजी करिता. (28) 28 धावा सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. विशाल तेरे जोपर्यंत मैदानामध्ये आहे या सामन्याला तो कुठेही घेऊन जाऊ शकतोय. ही क्षमता त्या फलंदाजामध्ये. 21 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण. क्रिकेटमधील अनेक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे, चढ उतार आणि असे कितीतरी सामने मुरबे संघाला ज्यांनी जिंकून दिलेत असा फलंदाज विशाल सध्या मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. रिॲक्शन बघा सध्या विशाल यांच्या. बरंच काही सांगून जात आहेत, कारण हा खूप क्रुशल सामना आहे. इथे जर तुम्ही जिंकलात तर ग्रँड फिनाले मध्ये जाणार आहात. जी काही मेहनत तुम्ही मागील 3 दिवस रात्रमध्ये घेतलेली आहे तिचं फळ प्राप्त करण्याची वेळ आता आलेली आहे. खूपच सुंदर आणि दर्जेदार क्रिकेटचे अनुभव आपण अनुभवू शकतात. क्रिकेट बघायला मिळतं. 19 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावा करायच्या आहेत. सामना रफ अँड टफ आहे. डीएनसीसी संघाकडून अमन चव्हाण यांनी चांगली फलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीमध्ये देखील धार दाखवतात. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत अजून देखील 18 धावा करायच्या आहेत. 3-0. 30 धावांची निकड अजूनही या मॅच मध्ये. रिक्वायर्ड रन रेट 10च्या घरामध्ये. आणि इथून ड्रिंक ब्रेक जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 30 धावा सेकंड सेमीफायनल मध्ये. जो तुझे यादों में बाजी के बघा मोमेंट ऑफ द मॅच करिता कॅमेरामॅन आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये गिफ्ट हॅम्पर आहे. कुठल्याही गोष्टीची कमतरता या स्पर्धेमध्ये नाही आहे. DNCC प्लेयर ऑफ द मॅच करिता गिफ्ट हॅम्पर. ईस्ट और वेस्ट DNCC इज द बेस्ट. आणि अगदीच मोमेंट ऑफ द मॅच करिता हा गिफ्ट हॅम्पर
सद्यस्थितीमध्ये आपल्या मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, 30 धावांची आवश्यकता. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज के. क्या बात है, रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड किसका बजेगा. 17 गेंदे शेष, 26 की है जरूरत. विशूच्या बॅटमधून आणखीन एक सिंगल एक्झिक्यूट करण्यात आलेले आहे. 16 चेंडू 25 धावांची निकड या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅच बनलेलं आहे, प्रॉपर बॅलन्सिंग सामना पाहायला मिळतोय. सेकंड सेमीफायनल ऐन रंगात. ओहो हो, यावेळेस आणखीन एक दर्जेदार फटका, चेंडू सीमा पार, चौकार. कोई कहे कहता रहे इतना भी हमको दीवाना, कोई कहे कहता रहे इतना भी हमको दीवाना. हम लोगों की ठोकर में है ये जमाना. जब सांस है आवाज है फिर किस लिए हिचकिचाना. जब सांस है आवाज है फिर किस लिए हिचकिचाना. गाएंगे हम अपने. वेलकम बॅक. चला गाई करा, जास्त वेळ घेऊ नका. नो टाइम पास, नो टीम मीटिंग प्लीज. प्रत्येक चौकाराकरिता आदरणीय अनिकेत पाटील मुरबे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि आता खेचलेल्या चौकारासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आदरणीय अनिकेत पाटील मुरबे यांच्याकडून सौजन्य. 15 चेंडू 21 धावांची आवश्यकता. अंकित हा गोलंदाज महागडा ठरू लागलेला आहे. 2 चौकार, एक सिंगल आलंय. हल्ला बोल झालाय. या षटकावर आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे फलंदाजांनी. इंटेलिजंट क्रिकेट. ध्रुवाच्या माध्यमातून चौकारानंतर सिंगल. क्या बात आहे. ध्रुवने ज्या पद्धतीने सध्या स्ट्राईकला रोटेट केलं, खरोखरच गेम अवेअरनेस त्याने दाखवून दिला. यावेळेस बिटवीन द गॅप्स विशाल दराच्या बॅटमधून आलाय चौकार. जब से पहना है मैंने ये इश्क सहरा खली बली हो गया है दिल. दुनिया से मेरा खली बली हो गया है दिल. धन्यवाद. डिस्क जॉकी. सामना होता कुठे, सामना येऊन पोचलाय कुठे. आता 13 चेंडू शिल्लक राहिलेत. विजयासाठी केवळ 16 धावांचं लक्ष समोर आहे. आदरणीय अनिकेतजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दोन्ही फलंदाजांकरिता कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये जमा करण्यात आलाय. 13 चेंडू 16 धावा, जबरदस्त फलंदाजी. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे टीमच्या माध्यमातून DNCC ट्रॉफी मध्ये सेकंड सेमीफायनलचा थरार. येथे तारे आहेत, येथे सितारे आहेत, येथे कमाल आहे, येथे धमाल आहे, येथे धडाका आहे,
येथे मनोरंजनाचा धूम धडाका आहे. स्वर्गीय अविनाश स्मृती चषक 2026 चेंडू शिल्लक आहेत 12, धावा करायच्या आहेत 15. आज 26 जानेवारीची ही ऐतिहासिक रजनी आहे आणि खरं तर भारत मातेकरिता ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्वांना शाश्रू नयनांनी आम्ही श्रद्धांजली समर्पित करीत आहोत. असा दिवस कुणाच्याच आयुष्यामध्ये आला नाही पाहिजे. पुलवामाचाच नाही तर भरपूर अशा गोष्टी आहेत. त्यानंतर 26/11 असेल, पुलवामा अटॅक असेल, असा दिवस कोणत्याही कुटुंबावर येऊ नये. जेथे भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आज आपण येथे क्रिकेट खेळतोय त्याचं एक कारण आहे. सीमेवरती कोणतरी आहेत जे आपल्या प्राणांची आहुती देतात आणि त्या सर्व सैनिकांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. बोला जय जवान. भारत मातेच्या जवानांना DNCC ट्रॉफीच्या वतीने त्रिवार मुजरा आहे. सॅल्यूट आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट सजवलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट परिकक्षामध्ये सामना पूर्णपणे तापलेला आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची निकड या मॅच मध्ये. जबरदस्त. एका बाजूने ध्रुव मेर, दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल विशाल तरे. दोन्ही फलंदाजांमध्ये अभूतपूर्व आणि अजरामर अशी भागीदारी झालेली आहे. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. एक तरफ से कुआ, दूसरी तरफ से खाई, दोनों ओर से हो रही है जोरदार पिटाई. हे आमचे जवान आहेत. हे आमचे जवान आहेत ज्यांच्यामुळे आम्ही क्रिकेट खेळू शकतोय, इथे बसून कॉमेंट्री करू शकतोय, व्यासपीठावरती बसू शकतोय आणि सुखाचं आयुष्य जगू शकतोय. या वीर जवानांना मानाचा त्रिवार मुजरा आहे. समालोचन कक्षमधून भारत माता के. आदरणीय अनिकेतजी पाटील मुरबे यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 47 धावा झालेल्या आहेत. यावेळेस मास्टर यशची चिठ्ठ्या स्वरूपामध्ये यहाँ भी होगा वहाँ भी होगा तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. चौकी 10 चेंडूंचा खेळ शिल्लक, 14 धावांची निकड. DNCC टीम अगर इस मैच में जीतती है तो कृष्णा भैया की तरफ से 10,000 रुपए का इनाम. 10,000. क्या बात है कृष्णा भैया, बेहतरीन. यहाँ पे क्रिकेट के ऊपर जो प्रेम है कृष्णा भैया का और DNCC के ऊपर, उसको दर्शाते हुए ते आणखीन एक सिंगल आले. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. साई गणेश सातपाटी असंघाच्या विरोधात नक्की कोण खेळणार हे अजून देखील सुनिश्चित नाहीये. 9-13चं समीकरण. परंतु मी म्हणेन की विशाल तरे जर शेवटच्या चेंडूपर्यंत स्थिरावला तर कदाचित हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार देखील नाही. एवढी क्षमता या फलंदाजामध्ये आहे आणि खूप चांगली कामगिरी तो करतोय. सध्या बघा चिवट खेळ साकारलेले आहे या संपूर्ण सत्रामध्ये. 14 चेंडूंमध्ये 24 धावांचं महत्वपूर्ण योगदान. प्रत्येक चेंडूनंतर टीम मीटिंग नको, पंच आपण ताकीद द्या, विनंती आहे. DNCC थोडंसं सहकार्य करावं आपण स्वतः आयोजकात. 9-13चं इक्वेशन.
पुन्हा एकदा संयमालाच प्रेझेंट केलं. विशाल यांनी काही जबरदस्त खेळ आहे. संपूर्ण जबाबदारी आपल्या अंगा खांद्यांवरती पेलत असताना विशाल तरे यांना आपण पाहतोय. 12 धावांची आवश्यकता अजून देखील आहे. मानवी आयुष्यामध्ये सर्वात प्रभावी टॉनिक कोणतं असेल तर त्याचं नाव आहे जबाबदारी. एकदा जबाबदारी नावाचं टॉनिक तुम्ही प्यालात की आयुष्यभर थकवा येत नाही. आणि या सामन्याची सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत विशाल तरे यांनी. परंतु ध्रुव यांचं प्रदर्शन विसरता कामा नये. ध्रुवने खूप चांगली साथ दिली. अगदी हार्दिक बाद झाल्यानंतर ध्रुव मेर यांचं देखील प्रदर्शन कमालीचं राहिलं. स्ट्राइक ओव्हरच्या दिशेने हा फटका सुचविला गेलाय. येथून जर आपण पाहिलं तर सामन्यामध्ये रंगत आणखीन वृद्धिंगत होते. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 11 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. 7-11चं इक्वेशन. डीएनसीसी आणि विजय यांच्यामध्ये एक भिंत उभी राहिली आणि त्या भिंतीचं नाव आहे विशाल तरे. काय सुंदर फलंदाजी केलंय आपल्या संघाकरिता. सुरुवात देखील स्वतः करतो आणि फिनिशरची भूमिका देखील विशाल तरे. वन मॅन शो, वन मॅन आर्मी आहे. मॅन ऑफ क्रायसिस. संकटमोचक खेळाडू कसा असावा, सामन्याला घेऊन चालणारा खेळाडू कसा असावा, जिद्द, चिकाटी, एकाग्रता, कसब, कला, कौशल्य, नैपुण्य आणि तरबेजपणा यांचा खूप सुंदर मिलाप म्हणजेच विशाल तरे आपल्याला पाहायला मिळतात. विकेट जर आपण तपासून पाहिले बघा, डीएनसीसी संघाचे केवळ एकच गडी गारज झालेला आहे. आणि जर आपण विचार केला मुरबेट टीमचा तर 3 गडी गारज झालेले आहेत. आणि याचा अर्थ सुस्पष्ट आहे की 6 चेंडूमध्ये 10 धावा कराव्याच लागतील असं समीकरण बनलंय. 6 चेंडू 10 धावा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता है यारो, हौसलों से उड़ान होती है. हौसला दिखाना होगा दोनों टीमों को. 6 गेंदें शेष है और 10 रनों की जरूरत इस मैच में. सेकेंड सेमीफाइनल अंतिम पड़ाव पे आ चुके हैं. आणि ह्या शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय सुमित. मागच्या 2-3 वर्षांपासून सुमितची कामगिरी चांगली राहिली डीएनसीसी करिता. एक युवा गोलंदाज आणि सातत्यपूर्ण रीतीने चमकदार कामगिरी करण्यामध्ये तो सुयश प्राप्त करत आलाय. आता या मौक्याच्या क्षणाला कशी गोलंदाजी करेल बघण्यासारखं आहे. डीएनसीसी थोडंसं सहकार्य करा, गाई करा, स्पीडअप करायचंय खेळाला. Six ball remaining, 10 runs required to win. सुमित चा पहिला बॉल. पहिल्या चेंडूवर चौकार. जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन. जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन. जाए 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 एक बार जो चढ़े जवानी फिर ना आए. जवानी फिर ना आए. जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन. 5 गेंदे से 6 रनों की जरूरत. सबसे बड़ा जंगल व्याप्त क्षेत्र आरे. गेंदबाजों को जोर जोर से मारे. नाम है विशाल तरे. मुरबेट टीम के वारे न्यारे. 5 गेंदे से 6 की है जरूरत. अभी भी डीएनसीसी जीत सकती है. उनको विशाल की विकेट लेनी है. इस सबसे बड़ी बात इस मैच में. आदरणीय अनिकेतजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या चौकाराकरिता आलेलं आहे. आपल्या मुरबे गावाचं या आभूषण
मुरबेगावचा कोहिनूर आहे अनिकेत पाटील आणि त्यांच्या माध्यमातून आता पैशांचा वर्षाव केला जातोय. पैसो की कमी नाहीये आणि प्रत्येक खेळाडूला इनर देखील गिफ्ट स्वरूपामध्ये अनिकेतजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पंच दर्शवित असताना येथून मात्र पाईचा इशारा. व्हाईट+1 सामन्याची परिभाषाच बदलून गेलाय. आता 5 चेंडू आणि 4 धाबा. सामना होता कुठे, निघून आलाय कुठे आणि ऑन स्क्रीन ज्या खेळाडूला आपण पाहतोय विशाल तरे. हर्षू, पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही, आई वडिलांचं नाव मोठं व्हावं, मुरबे गावाचं नाव मोठं व्हावं, पालघर क्रिकेटचं नाव मोठं व्हावं आणि विशाल तरे नावाचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्राला कळावा म्हणून मला क्रिकेट खेळायचं. विशाल तरे, वारे वारे, जबरदस्त बॅटिंग केलंय. आता 5 चेंडू शिल्लक आहे, 4 धावा करायच्या आहेत या सामन्यामध्ये. आणि उत्सवजी 3 रजनी आपण पाहिल्या स्पर्धेच्या, परंतु हा बहुतेक पहिला सामना असावा ज्यामध्ये 61 धावा चेस होतील. हा देखील एक चर्चेचा विषय. लॉंग चेस DNCC ला हार म्हणता कामा नये. सामना अजून देखील त्यांच्या हातामध्ये आहे, परंतु एक्झिक्युशन चांगलं करावं लागेल. 5 चेंडू आणि 4 धावांचं इक्वेशन बनलेलं आहे. आणि सद्यस्थितीमध्ये जर आपण पाहिलं ऑन स्ट्राईक अंशू बघायची पर्सनॅलिटी जर पाहिली ना तर तो 20 वर्षाचा वाटतोय, परंतु 40+ आहे. आणि सद्यस्थितीमध्ये ऑन स्ट्राईक धावचीतची संधी, पंचांचा बोर्ड आकाशाकडे, गोलंदाज बाद. वेलकम बैक DNCC. मत भूलो, अगर आप जीतोगे तो कृष्णा भैया की ओर से 10,000 रुपए का इनाम है. 4 गेंदों में 4 रनों की है जरूरत. सुमित वंस अगेन बॉलिंग ट्रैक पर. हल्के हाथों से स्ट्राइक को रोटेट किया है. अभी 3 गेंदे और 3 रन. देखिए DNCC भी जीत सकती है. क्रिकेट के खेल में समीर जी कभी भी खुद को कम नहीं आंकना चाहिए. इसकी एक वजह है, 5 रुपए की पेन होती है, 5 रुपए की, लेकिन 5 करोड़ रुपए का चेक लिखने के लिए उसका उपयोग होता है. इसलिए DNCC टीम को अभी भी यही सोचना चाहिए कि हम कैसे जीत सकते हैं. पूरे विश्व को डुबाने की क्षमता रखने वाला समुंदर तेल की एक बूंद को डुबा नहीं सकता. इसलिए DNCC को यह सोचना चाहिए, अगर जीतेंगे तो 10,000 रुपए भी मिलेंगे. और DNCC का बहुत सारा प्यार मिल सकता है उनको. अभी भी मैच ऑन है, गेम ऑन है, मोबाइल ऑन है, दर्शकों टीवी भी ऑन रखिए, कुछ भी हो सकता है. 3 गेंदे 3 रन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दर्शकला आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. 3 चेंडू 3 धावा. सुमित सेकंड सेमीफायनलचा थरार. साई गणेश सातपाटीच्या विरोधात कोण खेळणार अजूनही अनुत्तरित आहे. आणि 3 चेंडू मध्ये 3 धावा कराव्याच लागतील. खूप जास्त वेळ घेतला जातोय. DNCC कृपया सहकार्य करें, कोऑपरेट करें इस टूर्नामेंट को. 3 गेंदे 3 रन. सुमित की अगली गेंद
ओहो हो, इथे जाऊ दिले चेंडूला. वाईट बॉल आहे. आता 2 धावांची आवश्यकता आहे 3 चेंडूंमध्ये. उत्सव जी, मुझे रविचंद्रन अश्विन की याद आई. इंडिया पाकिस्तान का मैच देखा था आपने. एक ऐसी गेंद जिसको जाने दिया और वो वाइड हुई थी एमसीजी के मैदान में. ठीक उसी तरह दर्शक ने भी जाने दिया गेंद को. अभी 3 गेंदे 2 रन. अभी समस्या यह है कि 2 रन करने होंगे क्योंकि विकेट ज्यादा गए हैं मुरबीट टीम के. मुरबे संघ विनंती आहे, जोपर्यंत सामना फिनिश होत नाही आपण कुणीही क्रीडांगणामध्ये येऊ नका. आपणास विनम्र प्रेमळ सूचना करतोय. 3 चेंडू आणि 2 धावांची निकड या मॅच मध्ये. सुमित निर्णायक चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय, परंतु तत्पूर्वी बहारदार स्वरूपामध्ये रनिंग बिटवीन द विकेट्स देखील. आणि येथून 2 चेंडू शिल्लक, 1 धावेची निकड. आतापर्यंत आपण बाप्पांच्या नावाचा जयघोष ऐकला, मातेच्या नावाचा जयघोष ऐकला, त्यानंतर आपल्या जवानांना मानवंदना दिली. परंतु आता जयघोष कुणाचा येतोय माहित आहे? विशाल तरेच्या नावाने मैदान दणानून सोडलं गेलंय. कारण कर्तव्य देखील तसं आहे. ज्या पद्धतीमध्ये 4 फेब्रुवारी 1670 मध्ये नरवीर तानाजी मालुसरांनी सांगितलं ना, आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, तशा पद्धतीने सध्या विशाल लढतोय. विशालचं प्रदर्शन आवडले असेल तर मुरबेकर एकदा आवाज वाढवा. दुसऱ्या बाजूने कृष्णा भैया यांच्याकडून 10,000 रुपये, 10,000 रुपयांचं पारितोषिक. डीएनसीसी एकदा संघाला चेअर करायचंय. 2 चेंडू आणि 1 धावेचं टार्गेट समोर राहिलंय. हर्षू, हा चेंडू जर डॉट आला ना, त्यानंतर तू डीएनसीसीचा आवाज ऐक. हा चेंडू फार निर्णायक आहे. येथून मात्र विशालने ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री करून दिले. संघर्ष मुरबे यश फाउंडेशन टीमला कॉंग्रॅच्युलेशन. पिचच्या बाजूला प्लेन, मुरबे टीम पिचच्या बाजूला वा.